चॅट जीपीटीचा वापर करून आपण कशा पद्धतीने आपल्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत या ट्रेडिंग व्ह्यू वरती टेस्ट करू शकतोय याच्या बाबतीतच आपण हा कम्प्लीट व्हिडिओ बघणार आहे. जेणेकरून आपण ज्या स्ट्रॅटेजीज वरती काम करणार आहे त्या आपण आधीच टेस्ट करून होणारं नुकसान जे आहे हे टाळू शकतोय आणि आपले ट्रेडर जे मित्र आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे हा अतिशय इम्पॉर्टंट राहणार आहे. सो कम्प्लीट व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश कदम आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आज आपण बघणार आहे की ट्रेडिंग व्ह्यू वरती बॅक टेस्टिंग करण्यासाठी मी चॅट जीपीटी आणि ट्रेडिंग व्ह्यू कशा पद्धतीने वापरू शकतोय. जसं की मित्रांनो इथं आपण बघू शकतोय की मी ट्रेडिंग व्ह्यू ची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आज बँक निफ्टी मध्ये ठीक आहे हे कशा पद्धतीनं टेस्ट करू शकतोय याच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी मी अजून एका टॅब मध्ये काय करतो की इथं चॅट जीपीटी हा ऑप्शन जो आहे हा ओपन करतो. आता या चॅट जीपीटीला मला एक सिंपल स्ट्रॅटेजी काय करायचे टेस्ट करायचे तर मी इथं काही कंडिशन्स ज्या आहेत त्या करतो. आपण पहिल्यांदा ईएमए क्रॉसओव्हरची स्ट्रॅटेजी जी आहे ही टेस्ट करून बघूया. ठीक आहे, त्यासाठी मोस्टली फेमस जो यूज केला जातो ईएमए तो आपण काय करणार आहे इथं वापरणार आहे. त्यासाठी मी इथंच पहिल्यांदा कमांड देतोय राईट डाऊन ईएमए ईएमए क्रॉस ओव्हर स्ट्रॅटेजी ऑन ईएमए 10 अँड 20. ओके, सो मी एंटर केलं तसं काय होतं बघा. इथं आपण बघू शकतोय की चॅट जीपीटीनं कोड लिहायला चालू केलेला आहे. ओके, जर तुमच्या चॅट जीपीटी कडे असं येत नसेल तर पाइन स्क्रिप्ट कोड असं जर तुम्ही कमांड दिली तरी सुद्धा इथं चालू शकते. आता आपल्याकडे इथं कोड्स आलेले आहेत ते मी काय करतोय जस्ट इथून कॉपी करतोय. ओके, आणि कॉपी केल्यानंतर हे जे कोड्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत. मी इथं बँक निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे. बँक निफ्टीच्या चार्ट वरती आलो. जे पूर्वीपासून आहे ते मी पहिल्यांदा डिलीट करतो आणि इथं ही जी पाइन स्क्रिप्ट होती ती सगळी काय केलेली आहे पेस्ट केलेली आहे आणि मी जस्ट इथं ऍड टू चार्ट असं म्हणतोय. ओके, आता हे झाल्यानंतर बघा इथं आपल्याला पूर्ण रिपोर्ट जो आहे हा काय होतोय जनरेट होतोय जिथे बाय झालेलं आहे. म्हणजे कंडिशन काय सांगितली होती की ज्यामध्ये ब्लू लाईन जी आहे ही खाली आली तर हा काय करेल सेलचा सिग्नल घेईल आणि ब्लू लाईन वरती गेली तर काय करेल हा बायचा सिग्नल घेईल. आता या पद्धतीने मी इथं काय केलेलं आहे की हा जनरेट केलेला आहे आणि इथं मी टेस्टिंगला सुरुवात करतोय. टेस्टिंगला सुरुवात केल्यानंतर इथे जस्ट मी जनरेट रिपोर्ट म्हटलं तर बघा 1 जानेवारी पासून आतापर्यंत जो सगळा रिपोर्ट आहे तो माझ्याजवळ काय झालेला आहे इथं आलेला आहे. ही जर मी स्ट्रॅटेजी वापरली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती तर मला साधारणतः ₹5,000 काय होतील इंडियन रुपीज मध्ये प्रॉफिट होईल. अॅक्युरेसी किती आहे तर 26% अॅक्युरेसी आहे आणि प्रॉफिट फॅक्टर जो आहे हा किती आहे 1.1 आहे. आणि ड्रॉडाऊन बघितला तर आपल्याला इथं बघायला मिळतोय की 4,000च्या आसपास काय आहे ड्रॉडाऊन आहे. नंबर ऑफ लिस्ट मी इथं काय करू शकतो हे बघू शकतोय सुरुवातीपासून. जसं की मी पहिली एंट्री कुठं घेतली होती एक्झिट कुठं होती त्यानुसार इथं आपल्याला प्रॉफिट किती झाला आणि कम्युनिटिव्ह प्रॉफिट किती आहे हे आपल्याला बघायला इथं मिळतंय. ओके, सो या पद्धतीने आपण काय करू शकतोय टेस्ट करू शकतोय. त्याचबरोबर मी इथं ही स्ट्रॅटेजी 1 मिनिट टाइम फ्रेमला वापरली तर याचा रिझल्ट काय येतोय तो पण आपण लगेच काय करू शकतो इथं ऍड करू शकतोय. जेणेकरून आपल्याला इथं बघितलं तर 1 मिनिटला काय होतंय की खूप जास्त इक्विटी कर्व काय आहे फ्लक्च्युएशन मध्ये आहे. आणि त्याचबरोबर मी हीच स्ट्रॅटेजी जर साधारणतः 10 मिनिटावरती युज केली तर आपण इथं बघू शकतोय की याचा जो इक्विटी रेशो आहे हा काय होतोय लॉस मेकिंग मध्ये येते. आणि जर मी 15 मिनिटाला ही टेस्ट केली तर मला इथं दिसतंय काय की ही जी स्ट्रॅटेजी आहे ही बऱ्यापैकी काय करते प्रॉफिट जे आहे जनरेट करून देते. पण इथं इक्विटी कर्व जे आहेत हे काय आहेत खूप हेवी आहेत. आपल्याला ऍज अ सायकोलॉजिकल ही वापरता येणार नाही किंवा खूप जास्त मेंटली आपल्याला त्रास होऊ शकतोय. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला अशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज बिल्ड करायच्या आहेत तर हे नक्की ट्राय करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी टेस्ट करून पाहिजे. सो मी नक्की प्रयत्न करेन की तुमच्यासाठी ही स्ट्रॅटेजी जी आहे या पद्धतीनं ट्रेडिंग व्ह्यू वरती बॅक टेस्ट करून देईन. सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.